वाड्याच्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते TV9 पर्यंतचा प्रवास हा व्यक्त करण्यासाठी सन्माननीय निकिता पाटील मॅडम यांना. माफ करा, मी मराठवाड्यातली नाही आहे, मी खानदेश कन्या आहे. तर मराठवाड्यातला माझा आत्तापर्यंतच्या आयुष्यातला काही काळ गेलेला आहे, पण मुळात मी उत्तर महाराष्ट्रातनं येते आणि मला अभिमान आहे की आज मी मराठवाड्यातून ओळखली जाते, त्याचबरोबर आपल्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातनं ओळखली जाते. खरं तर झालं असं आहे की अनेक कार्यक्रमांना मी उपस्थिती लावत असते, पण कार्यक्रमाची एकूण रूपरेषा अशी असते की आधी कार्यक्रम संपन्न होतो आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था केलेली असते. काही मोजक्या कार्यक्रमांपैकी आज या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था आधी झालेली आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाला बसवलेला आहे. म्हणून तुमच्या भावना मी समजू शकते की ही आता पेंगण्याची वेळ आहे, म्हणून चमचमीत जेवणासारखं मी भाषण करणार नाही, तर तुमची झोप उडवणाऱ्या चहाच्या घोटासारखं माझं शॉर्ट अँड स्वीट भाषण मी तुमच्या पुढे माझे विचार मी व्यक्त करणार आहे. खरं तर या व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री रणजितसिंहजी मोहिते पाटील, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री दीपक आबा साळुंखे पाटील, त्याचबरोबर अध्यक्ष श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री कल्याणराव वसंतराव काळे. या सर्वांचे मी सुरुवातीला तर आभार मानते की या संतांच्या भूमीमध्ये मला उपस्थित राहण्याची संधी आपण दिलीत. माझा प्रवास, माझे विचार आणि एकूणच आजच्या समाजाबद्दल मला जे काही वाटतं ते या वंदनीय आणि अभिनंदनीय अशा व्यासपीठावरून मला मांडण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी सुरुवातीला खरं तर तुम्हा सर्वांचे आणि मान्यवरांचे आभार मानते. खरं तर आपल्या या पंढरपूर नगरीचं, सोलापूर नगरीचं महत्त्व काय आहे, वैशिष्ट्य काय आहे ते मी मांडण्याची गरज नाही आहे. आज या विठू माऊलीच्या चरणी मला नतमस्तक होता आलं, मला त्या ठिकाणी माझं चरण टेकवता आलं, माझा माथा टेकवता आला, यातच मी खरं तर आजच्या माझ्या दिवसाचं सार समजेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी निरीक्षण केलं ती म्हणजे या शिक्षण संस्थेमध्ये अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला जात असते. एकीकडे पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था असते, मुलांसाठी बसण्याची व्यवस्था असते आणि दुसरीकडे मुलींसाठी, महिलांसाठी बसण्याची व्यवस्था असते. इकडचा जो काही भाग असतो तो पूर्णपणे भरलेला असतो, पण इकडचा भाग तितकासा भरलेला नसतो. सर, मी खरं तर अभिनंदन करीन या शैक्षणिक संस्थेचं की आज दोनही ठिकाणी जितक्या संख्येनं पुरुष आहेत, जितक्या संख्येनं या ठिकाणी मुलं आहेत, तितक्याच संख्येनं महिला सुद्धा आहेत आणि मुली सुद्धा आहेत. त्यामुळे आपण कोणती पिढी घडवत आहात आणि ही पिढी येणाऱ्या काळामध्ये काय भविष्य या ठिकाणी निर्माण करणार आहे त्याचा अंदाज आपण लावू शकतो. खरं तर तरुण म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्याच्या चेहऱ्यावर तेज असतं, ज्याच्या डोळ्यांमध्ये चमक असते, ज्याच्या बाहूंमध्ये ताकद असते, ज्याच्या बुद्धीमध्ये चातुर्य असतं, ज्याच्या मनामध्ये करुणा असते, ज्याच्या मनामध्ये अपार आदर असतो, चैतन्य असतं, शक्ती असते, तो म्हणजे तरुण. आणि ज्याच्याकडे हे सगळे गुण नसतात तो 18 वर्षांचा मुलगा सुद्धा म्हातारा असतो आणि ज्याच्याकडे हे सगळे गुण असतात तो 80 वर्षांचे आजोबा सुद्धा आपल्यासाठी तरुणच असतात. मला वाटतं आपण जे काही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, आपण कदाचित आपल्यापैकी काही जण मनानं तरुण असाल, वयानं तरुण नसाल, पण मनानं तरुण आहेत आणि हेच तारुण्याचे जे विचार आहेत ते आपल्याला पुढे घेऊन या ठिकाणी जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं की आज सुरुवातीला कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये असतील, त्याचबरोबर विविध कलाक्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव उंचावलेलं आहे अशा पालकांचा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. पु ल देशपांडे असं म्हणतात की तुम्हाला जगवणारं, तुम्हाला उदरनिर्वाह मिळवून देणारं शिक्षण तुम्ही नक्की घ्या, पण त्याच जोडीला एखादी कला आणि एखादा छंद तुम्ही आवर्जून जोपासा. कारण जे उदरनिर्वाहासाठीचं शिक्षण तुम्ही घेत आहात ते शिक्षण तुम्हाला जगायचं कसं हे तुम्हाला नक्की शिकवेल. कसं जगायचं, कसा पैसा मिळवायचा, उदरनिर्वाहासाठी काय करायचं हे तुमचं शिक्षण तुम्हाला शिकवेल. पण तुम्ही का जगता आहात याचं उत्तर तुम्हाला तुमची कला देणार आहे. तुमचा जो छंद आहे तो छंद तुम्हाला उत्तर देणार आहे की तुम्हाला या समाजामध्ये का जगायचं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं या शैक्षणिक संस्थेमधून शिक्षण घेऊन पुढे गेलेले विद्यार्थी त्यात आपापल्या परीने देत आहेत. हेच खरं तर याचं फलित आपल्याला म्हणता येईल.
सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांनी हे बोन्साय लावलं, हे रोपटं लावलं आणि या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि हाच वटवृक्ष भविष्यामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये या वटवृक्षाला आलेली ही सुमधुर फळं या शैक्षणिक संस्थेचं नाव कोरणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे. पण असं असलं तरी सुद्धा आजच्या तरुणांवर खूप आगपाखड केली जाते. आजच्या तरुणांच्या खूप साऱ्या समस्या सांगितल्या जातात. आजच्या तरुणांबद्दल खूप साऱ्या आपल्या कंप्लेंट्स असतात, तक्रारी असतात. आजचा तरुण असा. पण मला वाटतं की तरुणांच्या समस्या जरी असल्या तरी आजचा तरुण हा खूप विचारशक्तीने भारलेला आहे, त्याचबरोबर विचारांनी प्रेरित झालेला आहे. फक्त काही गुण अवगुण असतात, त्यांचा एक लेखाजोखा मांडणं मला गरजेचं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आजचा तरुण हा सोशल मीडियामध्ये गुरफटून गेलेला आहे अशी आमची एक वारंवार तक्रार असते. पण सर मला वाटतं की आजकाल 10वी झाल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं जे काही आपलं डिव्हाइस आहे ते असतं. पण मी अतिशय मला सांगताना अभिमान वाटतोय की आपल्या या शैक्षणिक संस्थेमध्ये 11वी 12वीचे विद्यार्थी सुद्धा आहेत. त्यांच्या एकाच्याही हातात मला या ठिकाणी आतापर्यंत तरी मोबाईल दिसलेला नाहीये. त्याशिवाय इतरही जे तरुण आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल दिसत नाहीये, सोशल मीडियामध्ये ते गुरफटलेले नाहीयेत. त्यामुळे तरुणांबद्दल वारंवार आपण जी तक्रार करतो ती तक्रार सुद्धा पालकांनी कुठेतरी त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण नाही असं नाही, सोशल मीडियामध्ये अजूनही असं आहे की आजच्या या समाजातला तरुण हा कुठेतरी कट्ट्यावर आयुष्याचा सट्टा लावताना आपल्याला दिसत असतो. त्याचबरोबर कुठेतरी पारावर पत्त्याच्या डावामध्ये गुंगा होऊन दुसरीकडे दंगामस्ती करताना सुद्धा दिसत असतो आणि आपल्या गम भुलवण्यासाठी कुठेतरी रम नावाच्या सारख्या पदार्थांना सुद्धा जवळ करताना दिसत असतो. या आपल्या समाजातल्या या मूलभूत समस्या आहेत आणि त्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं असं की सर आपण प्रश्न विचारले त्या ठिकाणी विद्यार्थिनींना काय व्हायचंय, विद्यार्थ्यांना काय व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, अगदी शेतकरी व्हायचंय, यासाठी खूप मुलींनी आणि मुलांनी आपले हात वर केले. पण सर एक प्रश्न विचारायचा राहिला, किती जणांना आमदार व्हायचंय, किती जणांना खासदार व्हायचंय. खरं तर हा आजचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं फार कमी विद्यार्थ्यांचे हात वर झालेले आहेत. आजच्या राजकारणाला सुशिक्षित तरुणांची खूप जास्त गरज आहे आणि नेमका हाच प्रश्न आपण विसरून जातो आहोत. अरे पाठीमाग सगळेजण गावाला आमदार करायचंय काय सगळ्यांनी हातवर. प्रश्न खरं तर आजच्या आपल्या समाजामध्ये सुशिक्षित राजकारण्यांची, सुशिक्षित तरुणांची गरज आहे. आमदार खासदार होण्यासाठी सुद्धा एक मूलभूत शिक्षण घेऊन त्या माध्यमातून पुढे येणं गरजेचं आहे. या आपल्यासारख्या शैक्षणिक संस्थांमधून हे विचार पेरले जावेत अशी मनोमन आशा मी व्यक्त करेन. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी मी निरीक्षण केलं की जेव्हा माननीय आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील यांनी प्रश्न केला की निकिता पाटील यांच्यासारखं किती जणांना टीव्हीवर बातम्या द्यायचंय, कोणत्याही मुलीने हात वर केला नाही. तर मला असं वाटतं की सर कदाचित हे आपल्यासारख्या ग्रामीण भागातलं कदाचित दुर्दैव असावं. कारण जे काही चौकटी बाहेरची क्षेत्र आहेत म्हणजे न्यूज अँकरिंग असेल, न्यूज रिपोर्टिंग असेल, पायलट किती जणांना व्हायचंय त्यासाठी सुद्धा एकाही मुलींनी हात वर केलेला नाही. आपल्याला कल्पना चावला माहिती आहे, आपल्याला सुनीता विल्यम्स माहिती आहे, आपल्याला अंतराळात गेलेल्या सगळ्या महिला माहिती आहेत, पण आपल्याला त्या व्हायचं नाहीये. कारण त्याचं असू शकतं की त्याची माहिती एकतर ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही किंवा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे काही धाडस करावं लागतं, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जी काही आव्हानं आणि जो काही संघर्ष करावा लागतो, तर तो संघर्ष करण्यासाठीचं बळ देण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवणूक करण्यासाठी शिक्षक म्हणून, पालक म्हणून किंवा मेंटर म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय का याचा सुद्धा आढावा घेणं आपल्याला गरजेचं आहे. जर यदाकदाचित आणखी पुढे काही वर्षामध्ये मला या शैक्षणिक संस्थेमध्ये पुन्हा येण्याची संधी मिळाली आणि हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला की किती मुलींना पायलट व्हायचंय, किती मुलींना न्यूज अँकर व्हायचंय, किती मुलींना न्यूज रिपोर्टर व्हायचंय, तर यापैकी कमीत कमी 10% मुलींनी तरी आपला हात वर करावा एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करीन. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आम्ही महापुरुषांचे विचार या ठिकाणी मला सांगण्यात आलं की आज तुम्ही मुलांना कोणते संस्कार आवश्यक आहेत त्या संस्कारांवर तुम्ही बोला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही महापुरुषांना आमच्या आदरस्थानी मानतो. त्याचबरोबर महापुरुषांच्या प्रेरणा, महापुरुषांचे विचार हे घेऊन आपण पुढे चालत असतो. पण एक छोटासा किस्सा मी असं सांगेन की एकदा मी ऑफिसवरून घरी जात होते आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता आणि मी घरी जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची मूल्य, त्यांच्या प्रेरणा या सर्व समाजासाठी अतिशय आदरणीय आहेत आणि त्याच पद्धतीने
पद्धतीनं संपूर्ण जीवनामध्ये आपण त्या आपल्यामध्ये भिनवून घेत असतो. घरी जात असताना संध्याकाळची मिरवणूक निघालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणाचा तो दिवस आणि त्यासाठीच्या मिरवणुकीमध्ये गाणं असं लागलेलं होतं की सरकार तुम्ही मार्केट केलं जाम. खरं तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाटतं महापुरुषांचे विचार हे आपण डोक्यात घातले पाहिजे. आज महापुरुषांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो, तर ते महापुरुषांचे विचार आधी आपल्या डोक्यात जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यावर आपल्या प्रत्येकच शैक्षणिक संस्थेनं सुद्धा मनापासून काम करावं असं मला वाटतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आज देव देश धर्मापायी प्राण घेतला हाती अशा म्हणणाऱ्या तरुणांची संख्या सुद्धा अतिशय कमी झालेली आहे. किती जण देशासाठी पुढे येतात, किती जण धर्माचा मुद्दा या ठिकाणी मला उपस्थित करायचा नाही, पण किती जण ही प्रेरणा घेऊन पुढे येतात तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. त्या व्यतिरिक्त दहशतवाद असेल, नक्षलवाद असेल, या ठिकाणी संपूर्ण देशभरातून येणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये, हाताला काम नाही, कामाला दाम नाही आणि घामाला काही अर्थ नाही, अशी परिस्थिती सुद्धा आम्हाला आमच्या आजच्या या समाजामध्ये दिसते आहे आणि म्हणून त्यावर सुद्धा आपण कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ही सगळी जी छोटी छोटी मुलं बसलेली आहेत, ती छोटी छोटी मुलं एखाद्या बोनसायासारखी असतात. हेनरी किलर एक थोर विचारवंत होत्या आणि त्या एके ठिकाणी असं म्हणून गेलेल्या आहेत की विद्यार्थी मला बोनसायासारखी वाटतात. जर आपण या बोनसायांना, मी शिक्षक वर्गाला सांगू इच्छिन की या बोनसायाला आपण जर वेळोवेळी खत पाणी घातलं, वेळोवेळी त्यांची मशागत केली, तर याच बोनसायांचा उद्या वटवृक्ष होणार आहे. फक्त त्या बोनसायांमध्ये कोणते गुण आहेत, कोणते अवगुण आहेत ते जाणण्याची क्षमता आजच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा असली पाहिजे. सोशल मीडियाचा, त्याचबरोबर आज विद्यार्थी पालकांचं ऐकत नाहीत किंवा आपल्या गुरूंचं ऐकत नाही अशी एक ओरड केली जाते. पण या ठिकाणी जो विरोधाभासी मुद्दा आहे तो सुद्धा मांडणं मी महत्त्वाचं समजले आहे. म्हणून त्या छोट्याशा 4 ते 5 वर्षांच्या त्या लहानशा मुलीला तिच्या त्या वडिलांनी कानाखाली एक जोरात लगावली आणि त्यानंतर ती मुलगी अक्षरशः बेशुद्ध झाली. त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. मुलीला ॲडमिट केलं, मुलीवर उपचार सुरू झाले, त्यानंतर सारं काही सुरळीत झालं आणि वडील घरी आले. वडिलांचं सहज असंच लक्ष गेलं त्या कारकडे की मुलगी नेमकी काय करत होती. एवढीशी लहान मुलगी ओरखडे मारून त्या कारवर नेमकी काय करत होती. तर वडिलांनी ज्यावेळी त्या कारवर पाहिलं, त्या कारवर असं लिहिलेलं होतं, आय लव्ह यू पापा. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आज आम्ही आमच्या भावना विसरून चाललेलो आहोत. आज आम्ही आपल्या संस्कारांपेक्षा, आपल्या माणसांपेक्षा वस्तूंना जास्त मूल्य देत चाललेलो आहोत. वस्तूंचा उपभोग घ्यायचा असतो आणि माणसांची जपणूक करायची असते. आज आपण वस्तूंची जपणूक करतो आहोत आणि माणसांचा उपभोग घेतो आहोत. तर कुठेतरी प्रत्येक वेळी आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी त्यांच्याविषयी तक्रारी करण्यापेक्षा पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो आहोत का, यावर वेळोवेळी स्वतःचं जे काही अनुकरण आहे त्याचा लेखाजोखा घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या विद्यार्थ्यांना वेळोवेळी ही त्यांची मशागत झाली, त्यांना हे वेळोवेळी खतपाणी मिळालं. तर जसं बाबा आमटे म्हणतात तसं बाबा आमटेंच्या शब्दात अगदी थोडक्यात मी सांगू इच्छिन. बाबा आमटे आपल्या कवितेमध्ये एके ठिकाणी असं म्हणतात तरुणांना उद्देशून की अरे तुमच्या पावलांखाली काट्यांची फुले होतील, अरे तुमच्या पावलांखाली काट्यांची फुले होतील, रेताडाच्या छाताडावर हिरवे हिरवे मळे येतील. अरे तुमच्या पावलांखाली काट्यांची फुले होतील, रेताडाच्या छाताडावर हिरवे हिरवे मळे येतील. विझून गेल्या मनांमधून पुन्हा नवी झुळूक सुटेल, विझून गेल्या मनांमधून पुन्हा नवी झुळूक सुटेल. धर्म, वंश, वर्ण, भाषा यांचे टिळे जातील पुसून, नव्या उत्साहाने येतील नवे नेते कंबर कसून. अवघ्या रामकहाण्यांचा तो केविलवाणा सूर सरेल, अवघ्या रामकहाण्यांचा तो केविलवाणा सूर सरेल. वज्रशिल्पी ओठांवरती एक नवे गीत स्फुरेल. बाबा आमटे यांनी तरुणांसाठी हे जे काही मत व्यक्त केलेलं आहे, तरुणांसाठी हा जो काही मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे तो प्रत्येक अशा शैक्षणिक संस्थेमधून जोपासला जावा एवढंच मी सांगेन. खरं तर आजची आपली ही तरुण पिढी एक वास्तव मला मांडावंसं असं वाटतं की रील्समध्ये अडकलेली आहे. रील्समध्ये आज अडकलेली ही तरुण पिढी कुठेतरी रिअल लाईफला विसरते आहे आणि रील्समध्ये अडकलेली आहे. पण पुन्हा एकदा तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की वी नीड आयडियल्स, वी डोंट नीड फॉलोअर्स. आपल्याला फॉलोअर्सची आज गरज नाही आहे, आपल्याला आयडियल्सची आज गरज आहे. आणि आपले हिरो कोण आहेत, आपले आयडियल्स कोण आहेत ते आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे आणि आपले आदर्श ठरवले पाहिजे. मुली असोत किंवा मुलं असोत, मी नेहमी एक गोष्ट सांगते, आज मी तुमच्या समोर या ठिकाणी भाषण करते
पण माझा सुद्धा प्रवास तुमच्यासारखाच सुरू झालेला आहे. मी कुणीतरी चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेली किंवा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली एखादी मुलगी नाहीये, तर एक अत्यंत सामान्य परिस्थितीतून तळागाळातून वर आलेली, संघर्षानं पुढे आलेली एक साधीशी सामान्यशी मी मुलगी आहे. अजूनही मी स्वतःला सामान्यच समजते, कारण की असामान्य समजणं इतकं माझं कर्तृत्व मोठं नाहीये असं मला वाटतं. तर मुळात आजच्या तरुणांसाठी, आजच्या मुला मुलींसाठी मी हेच सांगू इच्छिन की तुम्ही जगा असं, तुम्ही काम असं करा, तुमचं कर्तृत्व असं असलं पाहिजे की आजपर्यंत आपण आपल्या बापाचं नाव लावत आलो, बरोबर? आजपर्यंत आपण आपल्या बापाचं नाव लावत आलो. उद्या भविष्यात तुमचं कर्तृत्व असं असलं पाहिजे की तुमच्या नावानं आपल्या बापाला ओळखलं जायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना 3 गोष्टींवर आपलं सतत लक्ष असलं पाहिजे. एक आपलं मन, एक आपला मेंदू आणि एक आपलं मनगट. आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही नाव कमावलं, कितीही मोठ्या व्यक्ती झालो, तरी सुद्धा माय, माती आणि माणसं या 3 गोष्टींना आयुष्यात कधीच विसरलं नाही पाहिजे. तो चंद्र सांगो काहीही आणि तो सूर्य काहीही भको, तो चंद्र सांगो काहीही आणि सूर्य काहीही भको, मातीच पाया खालती नाते तिचे विसरू नको, मातीच पाया खालती नाते तिचे विसरू नको. या शैक्षणिक संस्थांमधून अनेक तारे होतील, अनेक सूर्य होतील, अनेक चमचमत्या तारका या ठिकाणी नावारूपाला येतील, पण ज्या मातीमध्ये तुम्ही घडलेला आहात त्या मातीला कधी विसरू नका. हीच अपेक्षा आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपल्याकडून व्यक्त करीन. कसं असतं की या सगळ्या गोष्टी जोपासत असताना आयुष्यामध्ये तुम्हाला कुठेतरी दिशा मिळणं गरजेची असते. एक जहाज असतं, जहाज आपलं मार्गक्रमण करत असतं, पण त्या जहाजावर एक होका यंत्र लावलेलं असतं. भूगोलामध्ये तुम्ही सगळे शिकता की नाही? होका यंत्र किती जणांना माहिती आहे? होका यंत्र काय असतं? बरोबर, भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला होका यंत्र असतं आणि जहाजावर ते लावलेलं असतं, जहाज कोणत्या दिशेनं चाललेलं आहे त्यासाठी. जर जहाजावर होका यंत्र नसलं तर काय होईल? जहाज भरकटेल. तसंच आयुष्य कुठेतरी विद्यार्थ्यांचं असतं. जर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली नाही तर त्यांच्या आयुष्याचं जहाज हे कुठेतरी भरकटत असतं. घरामध्ये, आपल्या घरामध्ये दिवा लावलेला असतो, एक बल्ब लावलेला असतो आणि त्या बल्बमध्ये जी तार असते, घरी जाऊन जो पेटता बल्ब नाहीये, म्हणजे जो विजलेला बल्ब आहे त्या बल्बचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये एक वायर असते, तार असते, टंगस्टनची फिलामेंट त्याला म्हणतात. तर जोपर्यंत तो बल्ब पेटत नाही तोपर्यंत तो फक्त आणि फक्त एक काचेचा गोळा असतो. पण जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा तो संपूर्ण घराला, संपूर्ण परिसराला प्रकाश देणारा एक दिवा बनलेला असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला हेच करायचं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक पेटता प्रकाश द्यायचा आहे, आपल्याला त्यांच्या आयुष्याला एक दिशा द्यायची आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा यावर काम करणं अतिशय गरजेचं आहे. तर आता हे सगळं मार्गक्रमण करत असताना अगदी थोडक्यात मी सांगू इच्छिन की विद्यार्थ्यांच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजे. इथून पुढे मार्गक्रमण करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगी नम्रता असली पाहिजे. आपण समुद्र पाहिलाय, अथांग असतो, अमर्याद असतो, जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला पाणीच पाणी दिसत असतं, दूरपर्यंत आपल्याला क्षितिज दिसत नसतं. पण एक साधासा झरा आपल्याला दिसत असतो, साधासा ओहोळ आपल्याला दिसत असतो. कुठे समुद्र आणि कुठे झरा, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा एकदा एका समुद्राने हिणवून एका झऱ्याला विचारलं की काय रे झरा, तुला माझ्यासारखं मोठं समुद्र व्हावंसं वाटत नाही का? मी एवढा मोठा समुद्र, काय रे झरा, तुला माझ्यासारखा समुद्र व्हावं वाटत नाही का? असा प्रश्न त्या समुद्रानं झऱ्याला केला. त्यानंतर झऱ्यानं उत्तर दिलं की कसं आहे ना, मोठा होऊन खारट बनण्यापेक्षा लहान होऊन गोड बनणं हेच मला कधीही आवडेल, कारण याच झऱ्यावर वाघ सुद्धा मान खाली घालून पाणी पित असतो. म्हणून कधीही आपण कितीही मोठ्या व्यक्ती झालो तरी आपल्या अंगी नम्रता असली पाहिजे, खाली झुकून आपण चाललं पाहिजे. जेव्हा महापूर येतो तेव्हा मोठमोठी झाडं उन्मळून पडतात आणि लहानशी जी गवताची इवली पाती असतात ती पाती अलगद झुकतात आणि त्या महापुरातून सुद्धा स्वतःला वाचवतात. म्हणूनच म्हणतात महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नम्रता हा गुण आपल्या अंगी असला पाहिजे एक विद्यार्थी म्हणून. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सतत आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. एक लहानशी गोष्ट मी तुम्हाला सांगेन. एक जोडपं असतं, म्हणजे नवरा आणि बायको असतात घरामध्ये. त्या नवरा आणि बायकोची नाश्ता करण्याची जी जागा असते, एक टेबल आणि समोरासमोर अशा 2 खुर्च्या, ते नवरा बायको रोज त्या ठिकाणी नाश्ता करतात. बरोबर त्यांच्या समोर एक खिडकी असते आणि त्या खिडकीच्या बाहेर समोरच्या बाईचं घर असतं. बरोबर हे नवरा बायको ज्या वेळेला नाश्ता करायला त्या खुर्चीवर
बसतात, बरोबर त्याच वेळेला ती समोरची बाई तिच्या घरासमोर जी दोरी असते त्या दोरीवर कपडे वाळत टाकत असते. आता रोज नाश्त्याला बसल्यानंतर ही बायको आपल्या नवऱ्याला सांगते की काय हो, तिला तर कपडेच धुता येत नाही, बघा तिचे कपडे किती मळलेले आहेत, या बाईला काहीच येत नाही, रोज तिचे कपडे किती घाणेरडे दिसतात, किती मळलेले आहेत. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, 2 महिने, 4 महिने, 6 महिने नवरा ऐकत राहतो. रोज त्या बाईचं तेच टुमणं असतं, काय हो हिला कपडेच धुता येत नाही, बघा तिचे कपडे कसे आहेत. एक दिवस अचानक एक दिवस असा उजाडतो, त्या दिवशी अचानक पुन्हा एकदा ते नवरा बायको सकाळी नाश्त्याला बसलेले असतात, समोरची बाई कपडे वाळत टाकलेली असते. आता इकडच्या या नवऱ्याच्या बायकोला काय सुचतं माहित नाही, पण अचानक ती म्हणते काय हो आज हिचे कपडे ना जरा जास्तच स्वच्छ दिसत आहेत. कदाचित तिने हे धुतलेलेच नसावे, तिच्या घरातले दुसरे कुणीतरी धुतलेले असावेत आणि ती फक्त वाळत टाकतीये. पण काही असो, आज तिचे कपडे ना खूप स्वच्छ दिसत आहेत. तेव्हा त्या बाईचा जो नवरा असतो तो तिला असं म्हणतो की प्रिये, त्या बाईनी कपडे चांगले धुतलेत की वाईट धुतलेत मला माहित नाही, पण आपली जी खिडकी आहे ना, ती खिडकी आज मी मात्र पुसून घेतलेली आहे. कपडे तिचे खराब नव्हते, खिडकी आपली खराब होती. म्हणूनच म्हणतात उम्रभर गालिब बस यही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. त्यामुळे जगामध्ये जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून मार्गक्रमण करत असता, इथून पुढे खूप मोठं तुम्हाला व्हायचंय, पण नेहमी एखादी परिस्थिती, एखादा संघर्ष, एखादा आव्हान, एखादं चॅलेंज, एखाद्या व्यक्ती यांच्यामध्ये तुम्ही सकारात्मक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या सकारात्मकतेच्या वाटेवरून तुम्ही मार्गक्रमण करा. निश्चितच तुम्ही एक दिवस आकाशाला कवेत घेतलेलं असेल आणि प्रत्येक आव्हान, प्रत्येक संघर्ष तुमच्या पुढे अगदी कवडीमोल झालेला असेल. अरे कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तो यारो तबीयत से उछालो. तुमच्या मनगटामध्ये, तुमच्या बाहूमध्ये जर ताकद असेल तर याच मातीतून उचललेला एक छोटासा दगड सुद्धा त्या आकाशाला छेद निर्माण करू शकतो. फक्त तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती असली पाहिजे, ती आव्हानं असली पाहिजे, तो संघर्ष पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि हा संघर्ष पेलत असताना तुमच्याकडून चुका होतील, मान्य आहे, तुम्ही चुकतो तोच शिकतो. तुमच्याकडून चुका आवर्जून होतील, पण डगमगून जायचं नाहीये, कारण ज्याच्याकडून चुका होतात तोच माणूस असतो, पण जो चुका सुधारतो तो देव माणूस असतो. आपल्याला फक्त माणूस नाही तर आपल्याला देव माणूस सुद्धा व्हायचंय. पण जो वारंवार चुका आणि चुकाच करतो तो माणसातच नसतो. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे चुका झाल्या तरी चालतील, पण संघर्षाला, आव्हानांना तुम्ही डगमगून जाता कामा नये. आणि अशाच पद्धतीनं या शिक्षण संस्थेनं आपल्याला धुमारी फुटण्यासाठी जो काही आपल्याला एक विचारांचा वारसा दिलेला आहे, तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. तो पुढे घेऊन जात असताना हे साधे छोटे गुण आपल्या अंगी आपल्याला बाणवायचे आहेत. साधेपणा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपल्या अंगी असली पाहिजे. कारण एपीजे अब्दुल कलाम यांना ज्यावेळी सर्वात आधी पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार ज्यावेळी त्यांना जाहीर झाला, त्यावेळेचा एक छोटासा किस्सा आहे की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांचे जे सिनियर होते त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना सांगितलं की राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आपल्याला जावं लागेल. तर त्या ठिकाणी एक प्रोटोकॉल असतो, ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर होत असतात त्यांच्यासाठी एक प्रोटोकॉल असतो की एक विशिष्ट प्रकारचा गणवेश त्या प्रोटोकॉलनुसार घालून तुम्हाला तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी जायचं असतं. आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना ज्यावेळी ही बातमी कळली की आपल्याला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्यावेळी एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे पायामध्ये घालण्यासाठी साधे बूटही नव्हते किंवा अंगामध्ये घालण्यासाठी तो कोटही नव्हता. तेव्हा ज्यांनी त्यांच्या सिनियरनी जी बातमी, पुरस्काराची बातमी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना दिली, तेव्हा एपीजे अब्दुल कलाम असं म्हणाले की माझ्याकडे त्या प्रोटोकॉलनुसार तो गणवेश नाहीये किंवा पायामध्ये घालण्यासाठी बूट नाहीयेत, तर काय करायला हवं. तेव्हा एपीजे अब्दुल कलाम यांचे सिनियर डॉक्टर कलाम यांना असं म्हणाले की अंगामध्ये कोट आणि पायामध्ये बूट नसलेत तरी चालतील. आज देशासाठी तू जे काही कार्य केलेलं आहेस तेच कर्तृत्व, तोच तुझा गणवेश आहे, तेच कर्तृत्व, हीच तुझी कमाई आहे. मला वाटतं डॉक्टर कलाम यांच्या इतका साधेपणा इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी स्वतः त्यानं बाणवलेला असला पाहिजे. याच माध्यमातून सगळं परिवर्तन घडून येणार आहे. अर्थात मी एकटीनं बोलून किंवा तुम्ही एकटीनं काम करून, एकट्या शिक्षकांनी त्यावर काम करून किंवा पालकांनी त्यावर काम करून परिवर्तन होत नसतं. तर आपण सगळ्यांनी एक पाऊल ज्यावेळी आपण पुढे टाकू त्याच वेळी समाजामध्ये या ठिकाणी
ठिकाणी परिवर्तन घडून येत असतं. खरं तर मला असं वाटतंय की खूप जास्त ओव्हरडोस होतोय माझा. मुलांना सुद्धा आता वेळ जास्त झालेला आहे, त्यामुळे जाता जाता मी अगदी 2 ओळींमध्ये या सगळ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी, मी तुमची मार्गदर्शक नाहीये किंवा मी तुमच्यापेक्षा फार मोठी सुद्धा नाहीये, तुमच्यातलीच एक सामान्य, तुमची एक मोठी ताई म्हणून मी एवढाच सल्ला तुम्हाला देऊ इच्छिन की प्रत्येक जण सूर्य होण्याची स्वप्न पाहत असतो. सूर्यासारखं प्रत्येकाला प्रखर तेजस्वी व्हायचं असतं. पण एवढंच मी सांगीन कि सूरज जैसा बनना हो, सूरज जैसा बनना हो तो सूरज जैसा जलना होगा, सूरज जैसा बनना हो तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पहाड़ों से निकलना होगा. हम सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पहाड़ों से निकलना होगा. हम आदम के बेटे नहीं, हम आदम के बेटे नहीं, यह संघर्ष हमेशा होगा. आपण कुणी थोरा मोठ्यांच्या पोटी आलेलो किंवा आपण कुणीतरी दिग्गजांच्या धनाढ्यांच्या पोटी आलेलो मुलं बाळ नाही आहोत. त्यामुळे आपल्या वाट्याला संघर्ष नक्की असणार आहे, नेहमीच असणार आहे. त्यामुळे हम आदम के बेटे नहीं, यह संघर्ष हमेशा होगा. आज नहीं तो कल होगा, हर संघर्ष का हल होगा. आज नहीं तो कल होगा, हर संघर्ष का हल होगा. लेकिन सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पहाड़ों से निकलना होगा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. निश्चितपणानं ही संकट आणि आव्हानं पेलत आपण आपली पुढची वाटचाल जी आहे ते आपण पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत गेलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी सांगितलं. या जयंती समारंभासाठी उपस्थित झालेले त्या ठिकाणी सन्माननीय राजा भाऊजी सुपाते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी होत